शालिनी आपल्या आई वडिलांसोबत फतेहगंज गावात राहत होती। एक दिवस शालिनीचे वडील ड्युटीवरून परत येऊन म्हणतात, माझं ट्रान्सफर नैनापूर गावात झालंय। पप्पा, मी माझ्या मित्रमैत्रिणींकडून ऐकलंय की मैनापूर गावात हडळ राहते, जी लोकांचे डोळे काढून घेऊन जाते। असं काही नाही आहे बेटा, आणि फक्त 6 महिन्यांचा तर प्रश्न आहे, मग आम्ही इथे परत येऊ। शालिनीचं कुटुंब नैनापूरमध्ये भाड्याने एक घर घेऊन राहू लागतात। शालिनीचं लग्न ठरलेलं असतं। ती खूपदा बाल्कनीमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलत असायची। एकदा बाजूची बाई शालिनीच्या घरी येते। मी बघितलं आहे की तुमची मुलगी रात्री 2 वाजेपर्यंत बाल्कनीमध्ये उभं राहून फोनवर बोलत असते। तिला सांगा 11 वाजल्यानंतर घरातून बाहेर नाही निघायचं। तुम्हाला माहित नाही का की गावात डोळे काढणारी हडळ फिरत राहत असते? ताई, आम्ही या सगळ्या अंधविश्वासांवर विश्वास नाही ठेवत। एका रात्री शालिनीचे आई बाबा झोपलेले असताना दोघांना अचानक शालिनीच्या ओरडण्याचा आवाज येतो। तर ते दोघं धावत वर शालिनीच्या रूम मध्ये जातात। आई, मला काही दिसत नाहीये। ती हडळ, आई ती हडळ, ती माझे डोळे घेऊन गेली आहे। माझी मुलगी, हे काय झालं? जेव्हा मुलाकडच्यांना हे कळतं की शालिनी अंधळी झाली आहे, तेव्हा ते लग्न मोडून टाकतात। मला माफ कर शालिनी, मला माझे घरचे लग्न करायला नाही म्हणत आहेत। बाबा, मला माझे डोळे परत हवे आहेत। शालिनीचे आई आणि बाबा बाजूच्या बाईकडे जातात। दादा, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं। ताई, ती हडळ कोण आहे? कुठून येते? कुठे जाते? आणि ती लोकांचे डोळे का घेऊन जाते? खरी खरी गोष्ट तर कुणालाच नाही माहीत, पण गावातले सांगतात की ती हडळ तर फक्त एक नोकर आहे। त्याच्या मागे एका तांत्रिकाचा हात आहे। तांत्रिकाने त्या हडळीला गुलाम बनवून ठेवलेलं आहे। जर आम्ही त्या हडळीचा पाठलाग केला तर आम्ही त्या तांत्रिकापर्यंत पोहोचू शकू आणि आम्हाला कळेल की तो त्या हडळीकडून अशी कामं का करून घेतो। गावातल्या काही लोकांनी असा प्रयत्न केलेला, पण मग ते कधीच परतले नाहीत। काही झालं तरी चालेल, पण आमच्या मुलीच्या डोळ्यांसाठी आमच्याकडून जे होईल ते आम्ही करू। एका रात्री शालिनीची आई आपल्या खऱ्या डोळ्यांवर खोटे डोळे लावून गावाच्या चौकात उभी राहते। रात्रीच्या 1 वाजता हडळ येते। शिकार, ते पण चौकात। हडळ शालिनीच्या आईचे वरचे खोटे डोळे काढून घेऊन जाते। मग शालिनीचे आई वडील हडळीच्या पाठीमागे जातात। हडळ जंगलात एका तुटक्या फुटक्या जागेत जाते। शालिनीचे आई वडील घरात वाकून बघतात। आत एक तांत्रिक आग वगैरे लावून मंत्र वाचत बसलेला असतो। आली माझी गुलाम हडळ। हे घ्या साहेब। अरे मूर्ख, हे तर खोटे डोळे आहेत। तुला कोणीतरी मूर्ख बनवलंय। मी तुम्हाला 100 लोकांचे डोळे आणून दिलेले आहेत। आता मला सोडा। आता नाही, आता तुला 50 अजून लोकांचे डोळे आणून द्यायचे आहेत। शालिनीचे आई वडील लगेच पोलिसांना फोन लावतात। पोलीस लगेच येऊन तांत्रिकाला अटक करतात। या सगळ्यांना मारून टाक हडळ। नाही, आतापर्यंत मी तुझं ऐकलं, खूप लोकांना मारलं, पण आता मी तुझं नाही ऐकणार। पोलीसवाला तांत्रिकाच्या डोक्यावर गन ठेवून विचारतो, का करतोस तू हे सगळं? मी हे डोळे अंग तस्करांना विकतो। एका डोळ्यांची जोडी लाखांना जाते।
तू हडलीकडून जेवढ्या लोकांचे डोळे काढलेस तेवढे आता हडळीला सांगून नीट कर, नाहीतर तुला इथेच उडवेन. नाही नाही, असं नका करू. तांत्रिक सगळ्या लोकांचे डोळे परत देऊन नीट करतो. पोलीस तांत्रिकाला पकडून घेऊन जातात. शालिनीला तिचे डोळे परत मिळाल्याने ती आनंदी होते.